आज बऱ्याच दिवसांनी रविवारी मी आणि विश्वेश घरी एकत्र होतो. गणेश विसर्जनासाठी आणलेली काहीला अजून दारात होती. विश्व म्हटला, बाबा मी साफ करतो, खरं काहीलाच देऊया, आम्हाला खेळायला दारात जागा नाही. तिनं स्वतःच साफसफाई केली काहीची. साफसफाई केल्यानंतर आवरून तो घरी गेला. मी आमच्या एका मित्राला, ज्याची ट्रॅक्टर आणि ट्रॉली आहे, त्याला कॉल केला. त्याच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची वाट बघत बसलो होतो. तोपर्यंत विश्वला कळालं की बाबा आज अमावस्या आहे. म्हणून मी स्वच्छ धुतलेली गाडी त्यानं पुन्हा पाईप लावली आणि धुत बसला. आता ट्रॅक्टर ट्रॉली येऊपर्यंत काय करणार? पाण्यात खेळायला त्याला आवडते. गाडी बऱ्यापैकी धुवून झाली असं त्याला वाटल्यानंतर परत तो ट्रॅक्टरची वाट बघत जाऊन बसला. ट्रॅक्टर आला. माझा मित्र म्हणाला, अरे सरळ नाही बाबा, रिव्हर्स घ्यायला लागणार. मग रिव्हर्स ट्रॅक्टर जणू काय ह्यानं दिशा देत देत जागेवर आणून लावला. तोपर्यंत मित्रांना बोलवून घेतलं. आमचे सगळे मित्र आले. आता ही काहील उचलायची आणि ट्रॉलीत ठेवायची हेच मोठं काम असतं. प्रत्येकजण आपल्या परीनं डोकं लावत होतं. अखेर आम्ही जराशी काहील तिरकी करून ट्रॉलीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. आमच्यातले सगळे उच्च शिक्षित आणि कधी शेतात वगैरे काम न केलेले लोक. ताकदीचा आणि त्या टेक्निकचा आमच्याकडं अभाव. तरी पण जी कैल दोघं तिघं उचलतात ती आम्ही 6-7 जणांनी मिळून उचलली. विश्व उगाचच इकडं तिकडं करून असं उचला तसं उचला सांगत होता. अखेर काहील ट्रॉलीत व्यवस्थित बसल्याची खात्री करून आता म्हटलं, ही काहील द्यायला आपण निघू. विश्व म्हटला, बाबा मी पण येणार. चल बाबा म्हटलं, पटापट गाडीत बस त्या ट्रॉलीत आणि जाऊ आपण. मग इकडनं बसू का तिकडनं बसू करत शेवटी तिथं ट्रॉलीत चढून बसला. आता माझा मित्र मयूर आहे, त्याला म्हटलं, बाबा मोबाईल तू घे आणि इथनं पुढचं जरा शूटिंग कर. त्यानं ती जबाबदारी घेतली आणि आमच्या घरापासून त्या घाण्याच्या साईटपर्यंत, म्हणजे जिथं आपल्याला ट्रॉली ठेवायची आहे तिथंपर्यंत थोडं थोडं शूटिंग त्याने घेतलं. विश्वेश आज फारच खुश होता. एकतर रविवार, शाळा नाही, त्यात माझी सोबत आहे आणि असं ट्रॅक्टर ट्रॉलीतनं फिरायला मिळतं आहे, त्यामुळे तो लईच खुश झालेला. मनातल्या मनात म्हणत होता, बाबा दररोज अशी सुट्टी मिळायला पाहिजे. शेवटी आम्ही घाण्यावर पोचलो. विषय उत्तरला मी आपलं शूटिंग करत होतो. हे लोक ट्रॉलीतून काहील उतरत होते. काहील चढवणे आणि उतरवणे हे फार ताकदीचं आणि म्हणजे जरा डोकेदुखीचं काम असतं. एका ठिकाणी जाऊन अटकल्यानंतर मी विश्वला मोबाईल दिला आणि मी पण हातभार लावायला गेलो. आमचं वजन उंची कमी असलं तरी आम्ही जरा डोकं चांगलं लावून सगळ्या गोष्टीत मदत करायचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. काहीला एकदा का आम्ही खाली ठेवली. आता हीच काहीला आम्हाला पलटी करून ठेवायची होती. का तर सरळ ठेवली तर त्यात पाणी साठवून ती खराब होते, उलटी ठेवली तर जास्त काळ राहते. मग आम्ही ती कशी बशी खाली ठेवलेली काहील उलटी करून जिथं आम्ही नेलेली तिथं व्यवस्थित ठेवली. काहील ठेवल्यानंतर परत मग इकडं जरा तिकडं जरा अशी सरकवून घाण्यावरती काहील ठेवली. विश्वनं पूर्ण घाणा साईडचं शूटिंग केलं. हा आमच्या मित्राचा घाणा, ही त्याची जनावरं. आता दमल्यानंतर विश्व म्हटला, बाबा आपण पोहायला जाऊया. चला म्हटलं, पोहायला तर पोहायला. एक संडे जर त्याला दिला आहे आपण, हा रविवार, तर सगळं त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. आम्ही परत आमच्या त्याच वाटेनं गावाच्या नदीकडे पोहायला गेलो. आता काय विश्व पूर्णच खुश होता. नदीला उतरल्या इन्नर घेऊन पळत पाण्यात. त्याला पोहायला येत नाही बरं का, पण पाण्यात जायचं, इन्नरमध्ये अडकायचं आणि असं हातपाय मारत आपलं खेळत बसायचं, ह्यातच त्याला मजा. आता तो पाण्यात एवढं खेळायला लागला. म्हटलं मित्राकडे मोबाईल दिला आणि मी पण आत गेलो. म्हटलं जरा आपण पण जाऊ. मध्ये जाऊन देवळावर चढून उभारलो आणि एक परशावानी उडी मारूया म्हटलं. मस्त एक उडी मारली, तेवढीच एक डुबकी गार पाण्यात मस्त जरा पोहून आलो. तर माझ्या आधी विश्व जाऊन खेळत बसलेला. मी पोहून आलो तरी अजून येऊ पाण्यात. त्याला 10 वेळा हाका मारून शेवटी बाहेर बोलवला. आला पट्ट्या बाहेर इन्नर बिन्नर घेऊन आणि शेवटी घरात आल्याला तर दमल्याला. मॅच लावली टी व्हीला आणि आता मॅच बघत बसला आहे. आता त्याला दमवून सोडला आहे. आता दुपारी झोपल ते शांत. पण झोपायचं नाटक करत झोपाळ्यात बसला आहे. तो काय झोपतो आहे? असा आमचा रविवार.